नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत समुद्रात किती लिटर पाणी असेल. तर पूर्ण अर्थमध्ये 71 लिटर पाणी 1 लिटर पर्सेंटेज 71% पाणी आहे समुद्राचं. तर आपण समजा आता 1 डझन केळी घेतली तर 12 केळी येतात, बरोबर. तर आपण 1 लिटर पाण्याला 12 लिटर पाणी घेऊ. तर आता आपलं आन्सर निघालं 12. आपला आन्सर निघालं 12. तर आणि पर्सेंटेज वॉटर किती आहे पूर्ण अर्थमध्ये समुद्राचं? 71. तर आता 71/12 असं आपल्याला घ्यायचं नाही आहे, कारण 71 हे पर्सेंटेज आहे आणि 12 हे लिटर आहे. तर 71/100 इज इक्वल टू x/12. तर x/12 इज इक्वल टू 71/100. ओके. तर x/12 इंटू 12 इज इक्वल टू 71/100 इंटू 12. तर आता याचं कॅल्क्युलेशन, एक सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. याचं कॅल्क्युलेशन जर नाही आलं तर आपण सरळ 71/120 आन्सर घेऊ. तर आता मित्रांनो आन्सर निघालं आहे 71/120. तर आता 71 हे पर्सेंटेज आहे. तर आपण याला पण आपल्याला पर्सेंटेज करावं लागेल, पण 100पर्यंतच पर्सेंटेज असतात. कारण पर म्हणजे 1 आणि सेंट म्हणजे 100. ओके. तर 100पर्यंतच पर्सेंटेज असतात. तर आपल्याला हे पर्सेंटेजला घेता येणार नाही. तर आपण फक्त 120 साईडला घेऊ आणि त्याचं पर्सेंटेज जे 120 साईडला घेऊ आणि पर्सेंटेजचं जी साईन आहे ती काढून टाकू, म्हणजे 120 हा नंबर निघेल. तर आपण याला पर्सेंटेजची साईन काढून लिटर्स लावून देऊ. तर मित्रांनो, आज आपण काढलेलं आहे पूर्ण अर्थमध्ये जेवढे पण 7 समुद्र आहेत पूर्ण अर्थमध्ये, जेवढे पण समुद्र आहेत तेवढ्या समुद्राचं पाणी आहे 120 लिटर्स. 120 लिटर्स. ओके. धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.